मंडळी, तुम्ही थंबनेल पाहून समजलाच असाल की आपला आजचा व्हिडिओ बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 10,000 रुपये बोनस देण्याबाबतचा आहे. तर याबाबत संपूर्ण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवट पण नक्की पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महाराष्ट्रातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 10,000 रुपये बोनस देण्यात यावे अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं सोमवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी पालकमंत्रींनी महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांची विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबतचे सर्व अर्ज ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यास त्वरित सुरू करण्यात येतील. बोनस देण्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहेत. बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने आज पालकमंत्री खाडे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे नेते शंकर पुजारी, विशाल बडवे, सुमन पुजारी, रणजित लोढे इत्यादी उपस्थित होते. यावेळी शंकर पुजारी यांनी सांगितलं की त्या कामगारांना 32 योजनांचा लाभ मिळण्याबाबत ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे. बांधकाम कामगारांना 2021 साली त्यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. शासनाने बांधकाम कामगारांना बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. यावेळी सुरेश खाडे यांनी याबाबत माहितीचा अहवाल घेऊन कामगारांना बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय करू असे आश्वासन दिले आहेत. तर ही बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 10,000 रुपये बोनस मिळणार का? आता आश्वासन मिळालेलं आहे, सकारात्मक नक्की चर्चा होईल, पण आता मिळणार का याबाबत नवीन अपडेट नाही आहे. जेव्हा केव्हा अपडेट येतील त्यासाठी आपण सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती अपडेट देणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला